मुंबईत होत असलेल्या बिहार भवनाला मात्र आता मनसेकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। एकीकडे राज ठाकरेंनी याला विरोध केला असताना मात्र ठाण्यातील मनसैनिकांनी आता बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या बिहार भवनाला मात्र आता मनसेकडून विरोध होताना आपल्याला बघायला मिळत आहे। भवन नाही तर संदेश आहे असा आशय देखील या बॅनरवरती बघायला मिळतोय। जे महाराष्ट्रातले मुंबईतले सरकारी दवाखाने आहेत त्यांची अवस्था बिकट असल्याचे चित्र देखील आपल्याला या बॅनरवरती बघायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला बिहारचे मंत्री असलेले अशोक चौधरी यांनी बिहार भवन साठी 314 कोटी रुपये जे मंजूर केलेले आहेत, त्यामुळे आता चर्चा जी आहे ते मुंबई पोर्ट ट्रस्ट वरती असलेले जे गोदी कामगार आहेत त्यांना हक्काची घरं मिळणार का, त्याचा देखील व्यंगचित्र आपल्याला या बॅनरवरती बघायला मिळते। नेमकं या बॅनरच्या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, आपल्या सोबत मनसेचे स्वप्नील महेंद्रकर आहेत। काय सांगशील मित्रा, कशा पद्धतीने या बॅनरच्या माध्यमातून मनसेकडून निषेध केला जातो? आपण बघत असाल की बॅनरच्या वरतीच आपण हेडिंग लिहिले, भवन नाही संदेश आहे। आज भवनाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात घुसखोरी करतायत, मुंबईमध्ये घुसखोरी करतायत आणि येत्या काही वर्षात ते आपलं अस्तित्व मुंबईमध्ये निर्माण करणार आणि हे मुंबईच्या नागरिकांसाठी आणि मुंबईच्या मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे। कारण आपण बघत असाल की ब्रिटिश सरकारने पण पहिला आम्हाला व्यवसाय करायचा जागा द्या अशा माध्यमातून भारतात आले, मुंबईत आले आणि नंतर मग त्यांनी इकडे राज्य केलं। तर त्याच माध्यमातून आज भवनासाठी जागा मागणार, त्याच्यानंतर बिहारचे लोंढे इथे येणार आणि बिहारचे लोंढे इथे येऊन मराठी माणसाचे जे हक्काचं स्थान आहे ते कुठे ना कुठे इथून नामशेष करायचा डाव आहे। मनसे या गोष्टीचा तीव्र निषेध करते, कारण आज मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदीमध्ये 2,500 गोदी कामगार काम करतात। गेल्या 10 वर्षापासून ते मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या मागे लागलेले आहेत की आम्हाला घरं द्या, पण त्यांना कुठेही घरं देण्यात आलेली नाहीये आणि एका वर्षात बिहार सरकारला 1.5 एकर जागा, जवळजवळ 155 कोटीची जागा सरकारने एका वर्षात त्यांना दिलेली आहे। तर आमचं म्हणणं आहे का सगळ्यात पहिला इकडची मूलभूत सुविधा आहे, जसं हॉस्पिटल आहेत, रस्ते आहेत, बाकी सुविधा आहेत, त्याच्यावर लक्ष द्या। इकडच्या नागरिकांवर न्याय करा, मग बाकी तुम्ही काही करा, पण इकडच्या नागरिकांवर अन्याय होता कामा नाही। अन्याय झाला तर मनसे त्याचा तीव्र निषेध करेल। मुंबईतल्या विविध समस्या असताना देखील मात्र बिहार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे आणि सरकारी यंत्रणा यात प्रामुख्याने काम करत आहे। काय बोललो? सरकारच्या वरदहस्ताशिवाय जागा भेटणं, भवन येणं हे तुम्ही बघत असाल की अशक्य आहे। तर सरकारचा पाठिंबा असल्यामुळे आज एवढं सगळं राजकारण चालतंय आणि ह्या राजकारणामध्ये सरकार हे विसरतंय की मुंबई ही मराठी माणसाची आहे। 108 हुतात्मे यांनी आपली प्राणाची आहुती दिलेली आहे आणि मुंबई ही मराठी माणसासाठी आज आहे। पण येत्या काळात जर असे भवन बांधायला लागले तर इतर राज्यातली लोक हे मुंबईमध्ये येतील, आपलं अस्तित्व निर्माण करतील आणि पुढे जाऊन हे सरकार त्या अस्तित्वाच्या माध्यमातून मतदारसंघ निर्माण। पण मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये उत्तर प्रदेशचे नागरिक असतील किंवा बिहारचे नागरिक असतील त्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात मुंबईत आहे। तर त्यामुळे कुठेतरी बिहारच्या मंत्र्यांनी या भवनासाठी जो काही निधी वगैरे आणि भवन बांधण्यासाठी जे काही मंजुरी दिली आहे हे योग्य वाटतं का? नाही, आज आपण बघत असाल की बाहेरचे नागरिक इथे आहेत, ते इकडे कामधंदे करतात, पण भवनात 500 कोटीचं भवन कशाला, कोणासाठी पाहिजे एवढं मोठं भवन? बिहारची लोक इकडे येणार तर इकडच्या सुखसुविधा घेणार, इकडचे हॉस्पिटलचे बेड घेणार, इकडची बाकी सुखसुविधा वापरणार आणि पहिलाच मुंबईच्या सुखसुविधा वापरण्यासाठी मुंबईकरांना त्या सुखसुविधा पुरत नाहीयेत। MMR रिजन मधले जे ठाणे जिल्हा आहे तिकडचे कित्येक पेशंट तिकडे जातात, त्यांना बेड नसतं। तीच अवस्था आपण इथे मांडलेली आहे की लोकांना बेड नाहीये, ते रडतायत आणि बाहेर बसलेले। आपण पाहतोय की जी अवस्था मुंबईच्या सरकारी दवाखान्यांची आहे आणि त्यामुळेच कुठेतरी या बॅनरवरती जो सरकारने डोळे मिटलेली पट्टी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। सरकारी दवाखान्याची अनावस्था आणि जे पेशंट रुग्ण आहेत ते मात्र रडताना बघायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी ह्या ज्या सुविधा आहेत त्या सुरळीत पार सरकारने पाडल्या पाहिजे। यासाठी या व्यंगचित्राच्या माध्यमातून एक आव्हान मनसेकडून या ठिकाणी देण्यात येत आहे। पण मात्र बिहार भवन येत्या काळामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरती बांधलं जाणार का हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।